नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. गोष्ट अलीकडचीच आहे. माझ्या लहानपणीचा मित्र ऋत्विक, आम्ही सगळे त्याला ऋत्या म्हणत, तो दरवर्षीप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला जात असे. जवळचा मित्र असल्याकारणाने त्याच्या तोंडून अगणित वेळा त्याच्या गावचे कान तृप्त करणारे व मनाला सुखवणारे वर्णन ऐकले होते. योगायोग म्हणजे नुकतीच 10वीची परीक्षा येऊन ठेपली होती. नेहमीप्रमाणे आम्ही संध्याकाळी त्याच्या घराच्या गच्चीवर अभ्यास करत बसलेलो आणि त्याने पुन्हा एकदा गावाचा विषय काढला. त्याचा हा विषय काढायची खोटी आणि मी लागलीच त्याला माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवली. काय रे, दरवेळी मला गावातल्या गोष्टी सांगत असतो. निळाशार समुद्र, आंब्या फणसाची घनदाट झाडं, चोहोबाजूला रस्त्यावर जांभळांचा सडा. तुला माहीत आहे, मला निसर्गावर जेवढं प्रेम आहे तेवढं क्वचितच कोणत्या गोष्टीवर असेल. नेहमी तू तुझ्या या निसर्गसंपन्न गावाबद्दल सांगत असतो. बघ, आता गावचे वर्णन करताना मी सुद्धा मनाने नकळत गावात फिरून आलो. मग विचार केला, एकदा मी सुद्धा येऊन बघतोच गावाला तुझ्या. नाही की कधीतरी गावाला? अरे मग चल ना कधीही, तुला कुठे नकार दिला. जसा तो माझा गाव तसा तुझाही. आता आपली परीक्षा संपल्यावर जाणारच आहे, तेव्हा ये मग. मी ठीक आहे म्हणून घरी परतलो. ऋत्विक बालमित्र असल्याने त्याचे माझ्या घरी येणे जाणे असायचे. त्यामुळे त्याच्यासोबत गावी जाण्यासाठी घरच्यांची परवानगी मिळवायला मला जास्त कष्ट लागले नाही. चला, लहानपणापासूनची इच्छा पूर्ण होणार. मी खुश होतो. परीक्षा संपली, सगळे पेपर खूप चांगले गेले. शेवटच्या पेपरच्या दिवशी ऋत्विक आणि मी सोबतच घरी गेलो. आता पूर्णपणे मोकळा होतो, मनाने शरीराने. आता फक्त एकच ओढ होती, गाव. परीक्षा संपल्याच्या पुढच्याच आठवड्यात ऋत्विकच्या घरच्यांनी गावाला जायचा बेत केला. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीप्रमाणे मी 2 दिवस आधीच गावाला जायची सगळी तयारी, पॅकिंग वगैरे करून बसलेलो. आणि तो दिवस आलाच. गाडी सकाळी 6ची होती. घरातील प्रायव्हेट कार असल्याकारणाने ट्रेन किंवा बसची रहदारी सहन करायला लागणार नव्हती. ठरल्याप्रमाणे सकाळी बरोबर 6ला गाडीने मुंबई सोडली. मचल दरमचल करत संध्याकाळी 5च्या दरम्यान आम्ही गावाला येऊन पोहोचलो. गावात प्रवेश केल्या मला ऋत्विकने सांगितलेल्या त्याच्या गावच्या वर्णनांच्या शब्दाची आठवण आल्यावाचून राहिली नाही. ही गर्द हिरवी वनराई, नारळ, आंबा, फणस यांची झाडं, त्या झाडांवर पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, रस्त्यावर जांभूळ, करवंद यांचा सडा, लांब कुठेतरी पेटवलेल्या गावातल्या चुलीचा वास. गावाला निसर्गाचा वरद हस्तच लाभलाय जणू. तब्बल 11 तासांच्या प्रवासाने थकलेलो आम्ही घरी पोहोचल्या आधी जेवणावर यथेच्छ ताव मारला. ऋत्विकच्या काकांचं घर होतं ते. घरात काका, काकी आणि त्यांची मोठी मुलगी आरती. आम्ही तिला आरुताई म्हणत. असे हे त्यांचं छोटं पण सुखी कुटुंब. गावाला येताना फिरण्याबाबत खूप विचार केलेला, पण जेवल्यानंतर प्रवासाचा क्षीण काही केल्या कमी होईना. मी ऋत्विकला लागलीच सांगितलं, आज खूप दमलो आहे, उद्या सकाळी जाऊ गोंधळायला. सकाळ झाली. माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली. सकाळच्या नाश्त्याची पण वाट न बघता आम्ही दोघे निघालो. तसंही नाश्त्याची गरज नव्हतीच म्हणा. आम्ही रस्त्यातच आंबे, करवंद, चिंच, जांभूळ इत्यादी फळे एवढी खाल्ली की बस. पूर्ण गाव हिंडलो. लोकांच्या ओरडण्यावर कानाडोळा करून त्यांच्या झाडावरचे आंबे पाडले. चिंचेच्या झाडावर चढून चिंच काढली. काही लोक फक्त घरातूनच आमच्यावर ओरडत, तर काही जण काठी घेऊन मारायला धावत. पण तसं चालायचंच. लहानपणी अशी मजा केली नाही तर काय केलं.
सरतेशेवटी दमून आम्ही गावाला लागूनच असलेल्या समुद्रकिनारी विश्रांतीसाठी आलो. ऋतिक तर बीचवर आडवाच झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि माझ्या मनातली शंका मी त्याच्याजवळ बोलून दाखवलीच. एक विचारायचंय ऋत्या, जर रागवणार नसशील तरच. काय बोललास? रागवणार? आणि मी? तू कधीपासून हे विचार करायला लागला रे? विचार बिंदासपणे. म्हणजे तसं मला गावाबद्दल आवड आहे आणि यात तुमच्या किंवा कोणाच्या गावाला कमी लेखण्याचा प्रश्न येत नाही. पण माझ्या मित्रांकडून वगैरे म्हणा किंवा माझ्या ओळखीच्या माणसांकडून मी गावाबद्दल एका वेगळ्याच विषयाची चर्चा करताना बघितलंय. कोकण म्हणजे भूतांचे खूप सारे प्रकार असं खूप ऐकलंय. ह्यात किती तथ्य आहे देव जाणो. पण काय? पण आपल्या गावात तसं काही? माझी नजर ऋत्विकवर गेली. ऋत्विकचा स्वभाव मुळी मस्करीचा. माझ्या या दूधखुळ्या प्रश्नाला तो खळखळून हसेल असा माझा ग्रह झाला. पण झाले उलटेच. हसण्याची सोडाच, पण सकाळपासून हिंडून दमून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती. पण माझ्या या प्रश्नाने ती सुद्धा गेली आणि त्याची जागा आता गंभीरपणाच्या भावाने घेतली. एक मोठा सुस्कारा सोडून तो पुढे सांगू लागला. हो आहे. म्हणजे बाकीच्या गावांप्रमाणे पूर्वी असं काही नव्हतं. ही गोष्ट अलीकडचीच आहे. आपल्या गावाच्या वेशीवर एक जुना वाडा आहे. त्या वाड्यात एक जोडपं राहायला आलेलं. आपल्या गावातले खूप सारे कुटुंब मुंबई किंवा शहरा ठिकाणी स्थायी झाले आहेत. नोकरीनिमित्त म्हणा किंवा अन्य कारणांसाठी, पण ते असे सुट्टीच्या दिवशी गावात येत, थोडे दिवस राहत आणि परत आपापल्या घरी जात. पण हे जोडपं त्यामधलं नव्हतं. आपल्याच काय, आजूबाजूच्या गावातले देखील वाटत नव्हते. कुठून आले, कसे आले, त्यांचं घर कसं चालायचं, कोणालाही काही माहिती नव्हतं. कदाचित कोणाला माहीत करून घ्यायचंही नव्हतं. दिवसांमागून दिवस गेले आणि लोकांना तिकडून रात्रीचे विचित्र अनुभव यायला लागले. जे गावकरी कामानिमित्त बाहेर जाऊन रात्री गावात यायला लागले, त्यांना त्या घरातून चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले. कधी त्या वाड्यात रात्रीचा प्रकाश दिसायचा, तर कधी सौम्य आवाजात किंकाळ्या ऐकू यायच्या. घटकांमागून घटका गेल्या. हळूहळू लोकांना समजायला वेळ नाही लागला की ते जोडपे जादूटोना, ब्लॅक मॅजिक असल्या गोष्टींच्या आहारी गेले होते. आपल्या गावात असल्या गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या. गावावर जणू एक प्रकारचे संकटच. पण हे कधी ना कधी थांबवायलाच हवं होतं. आंब्याने भरलेल्या पोतातली एक आंबा खराब निघाला तर तो त्याच्या आसपासच्या आंब्यांना सुद्धा खराब करतो. त्याकडे दुर्लक्ष केलं तर परिणामी पूर्ण आंब्याची पोतळीच खराब आंब्यांनी भरून जाते. त्यांचं घर भलेही गावाच्या बाहेर होतं, पण त्यांच्या वाईट कृत्यांची, त्याशिवाय ते जे काही करत होते त्याची झळ गावापर्यंत पोहोचत होती. पहिले तर लोकांनी याकडे दुर्लक्ष केले, पण हा प्रकार प्रमाणाच्या बाहेर जाऊ लागला. पाणी डोक्यावरून वाहू लागले. गावामध्ये अमानवी अनुभवांची शृंखला सुरू झाली. गावात रात्री येणारे किंवा रात्री गावातून बाहेर जाणाऱ्या लोकांना गावाच्या वेशीवर कोणीतरी पहारा ठेवतो आहे असं दिसले. काही लोक तर म्हणाले ते एक खवीस आहे. सुरुवातीला ते जे कोणी होते ते गावाच्या वेशीवर अगर गावाच्या बाहेरच दिसायचे, पण कालांतराने त्याचा गावात प्रवेश झाला. कसा झाला कोणालाच माहिती नाही. आता लोकांना रात्री अपरात्री भर गावातही तो दिसू लागला. ज्या लोकांनी त्याला बघितले आहे त्यांच्याकडूनच ऐकले की तो चांगला 12-12.5 फूट उंचीचा, म्हणजे आपण एकमेकांवर उभे राहून जेवढी उंची होईल त्याहीपेक्षा जास्त. लोकपूर्ती घाबरली. रात्रीच्या प्रहरी घराबाहेर पडीनाशी झाली. तो गावात कुठेही दिसायला लागला, कधी ह्या गल्लीत, कधी त्या माळरानावर. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा रात्री सगळे झोपल्यानंतर लोकांच्या दरवाजावर ठकठक व्हायला लागली. रात्री अपरात्री केव्हाही येऊन तो दार वाजवायचा. जे लोक दरवाजा उघडायचे त्यांचा दुसऱ्या दिवशी काही थांगपत्ता नसायचा आणि हे प्रकार जवळजवळ रोज व्हायला लागले.
आता मात्र गाववाल्यांची पाचावर धारण बसली. आधीपर्यंत तरी तो कोणाला काही करत नव्हता, पण आता तो लोकांच्या घरात शिरू पाहत होता आणि हीच गोष्ट सहन करण्या पलीकडची होती. गेली वर्षानुवर्षे गावात एकदाही अशा घटना घडल्या नव्हत्या. गावाबाहेरच्या बंगल्यात ते जोडपे आले काय आणि गावावर हे संकट कोसळले काय? परिणाम व्हायचा तो झाला. गावकरी खूप चिडले. ते जे काही करायचे ते त्यांच्यापुरते मर्यादित होते, तोपर्यंत ठीक होतं. पण आता त्यांनीच हे संकट गावावर आणले होते. लोकांची खात्री पटली. आता त्यांना इकडे ठेवून काहीच साध्य होणार नव्हतं. आपले गावकरी चांगले म्हणून त्यांनी सर्वात आधी त्यांना नीट समजावून सांगितले. त्या समजवण्याचा त्यांच्यावर किती परिणाम झाला देवालाच ठाऊक. त्यांनी आमच्या बोलण्याकडे जणू दुर्लक्षच केलं आणि त्यांचं काम त्यांनी चालूच ठेवलं. परिणामी आम्हाला त्यांचं हे वागणं पोलिसांना सांगण्यावाचून गत्यंतर नव्हतं. गावात पंचसभा झाली. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्यांच्यावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आणि त्यांची कंप्लेंट पोलिसात करायची. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातल्या प्रौढ व्यक्तींनी पोलीस चौकीत जायची तयारी करून जायला निघाले. वाडा लांबून पाहूनच इतका बकास वाटत होता. थोडे जवळ जाताच त्यांना त्यामागचं कारणही समजलं. वाडा पूर्णपणे काळपट झालेला. काळपट कसला? वाडा पूर्णपणे जळून गेलेला. वाड्याच्या आजूबाजूचं सगळं गवत जळून खाक झालेलं. पण हे झालं कसं? त्यांना त्यामागचं कारणही समजलं. अगदी 2च दिवसांपूर्वी जेव्हा ते या वाड्यात त्या दाम्पत्यांना समजवायला गावकरी आलेले, तेव्हा तर असं काहीच नव्हतं. एका रात्रीत तो वाडा नेस्तनाबूत झालेला. नक्कीच काहीतरी भलतंच होऊन गेलेलं आहे. त्यांनी पोलिसात जाण्याचा विचार सध्यापुरता बाजूला सारून ते पुन्हा गावात आले. खूप चर्चा झाल्या. काही लोक म्हणायला लागले त्यांची विद्या त्यांच्यावरच उलटली. काही लोक म्हणत होते त्यांनी जे खवीस तयार केलेलं त्यानेच हे केलं असेल. जैसे कर्म तैसे फळ. सत्य काहीही असो, त्यांचा गावाला असणारा धोका सध्या तरी टळलेला. गावकरी फार खुश झाले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली. त्या दिवसानंतर ते खवीस का कोण ते परत कधीच कोणालाही दिसले नाही. मात्र थोड्याच दिवसानंतर एक वेगळंच संकट गावावर घुमू लागलं. या शृंखलेची सुरुवात झाली माझ्या बाबांपासून. ते शेतावरून कधीकधी रात्री उशिरा घरी येत. खवीसच्या प्रकरणापासून त्यांनी कधी उशीर केला नव्हता. मात्र ते घर जळून त्या प्रकरणाचा शेवट झाल्यानंतर बाबा पुन्हा एकदा आधीसारखे उशिरा येऊ लागले. त्या दिवशी सहज रात्रीच्या 1च्या सुमारास ते घरी येत होते. तितक्यात त्यांना पाठवून म्हणजे शेतातून माझ्या आवाजाची हाक आली. प्रत्यक्षात मी तेथे नव्हतोच. मी घरी झोपलेलो, पण सेम माझ्याच आवाजात कोणीतरी बाबांना हाक मारलेली. ते थोडे गडबडले. त्यांना भास झाला असे समजून ते परत घरी यायला निघाले. पण पुन्हा तेच. ह्यावेळी माझ्या आईच्या आवाजात हाक आली. आता मात्र त्यांना वाटले इकडे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. इकडून लवकरात लवकर घरी जावं लागेल. देव यावेळी बाबांच्या सोबत होता. घरी येईपर्यंत त्यांनी पाठीमागे एकदाही वळून पाहिले नाही. ते सुखरूप घरी आले आणि पुढच्या दिवशी आम्हाला घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर बाबा कधीच रात्रीचे शेतावर नाही गेले. बाबांनी ही गोष्ट गावात कोणाला सांगितली नव्हती. साहजिकच त्या दिवसानंतर अनेकांना असे ठराविक अनुभव यायला लागले. त्यांच्या ओळखीच्या माणसांच्या हाका ऐकू येऊ लागल्या. घरात, घराच्या बाहेर, सगळीकडे. लोक म्हणायला लागली हे तेच वाड्यामधल्या बाईचे भूत असणार. हाकमारी. जे लोक त्या हाकेला साथ द्यायचे ते एकाएकी गावातून नाहीसे होत गेले. त्या बाईच्या रूपात तिची आत्मा या गावावर गिरट्या घालू लागली. काही लोक स्थलांतर झाले. आपल्याच गावाच्या डोक्यावर एखादा काळा ढग यावा तसं हे संकट फक्त आपल्याच गावावर घोंगावत होते. त्यानंतर काय झालं हे कळायच्या आधी आम्ही देखील गाव सोडलं. ही सगळी हकीकत ऐकताना
माझ्या शरीरावरचे केस न केस ताठ झालेले, लहानपणी ऐकिवात असलेले किस्से किंवा गाव आपण आता प्रत्यक्षात ऐकत होतो. म्हणजे गावात अजून देखील हाकमारीचे संकट टळले नव्हते. माझे या गावाबद्दलचे आकर्षण आणि इकडे राहण्याचा विचार त्याच क्षणी बदलून गेला. घरी येता येता कोणीही एकमेकांशी बोललो नाही. रात्री 8 वाजताच सगळं गाव झोपेच्या अधीन झालं. सगळ्यांच्या घरासमोरचे दिवे मालवले गेले. आमच्या घरीसुद्धा झोपेची तयारी व्हायला लागली. शहरी भागात राहणारा मी इतक्या लवकर झोप येणे तर माझ्यासाठी असंभव गोष्ट होती. वेळ जाण्यासाठी मी पुस्तक काढलं आणि माझ्या रूममध्ये जाऊन वाचू लागलो. तासभर झाला असेल की मलाही डुलक्या येऊ लागल्या. मी पुस्तक तसेच बाजूला ठेवले आणि जसा पडलेलो तसा झोपेच्या आहारी गेलो. किती काळ झाला माहीत नाही, पण मध्येच मला ऋतिकचा आवाज आला. हा पण शहरी झालेला शेवटी, याला पण इतक्या लवकर झोप येणार नव्हती. उठून लाईट लावली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. पुन्हा एकदा ऋतिकचा आवाज. आवाजाचा मागोवा घेतला. खिडकीच्या बाहेरून येत होता. हा इतक्या रात्री बाहेर काय करतोय? मी खिडकी उघडली. सगळीकडे अंधार होता. रातकिडी आवाज करत होती. तितक्यात बाहेरच्या चंद्रप्रकाशात एक अंधुकशी आकृती दिसली. बहुतेक ऋतिक लघुशंकेसाठी गेला असावा. मी मागून हाक मारली तसं त्यानेही मला बाहेर बोलावलं. पण त्याने मला जी हाक मारली ती नेहमीसारखी नक्कीच नव्हती. मला काहीतरी गडबड वाटत होती. पण दुसऱ्या बाजूला मला बाहेरही जायचे होते. माझं डोकं विचार करेनासं झालं. डोकं पकडून माझे पाय वळले थेट दरवाजाकडे. पण माझं भाग्य बलवत्तर की अजून काही, पण दरवाजाची कडी काढायच्या आधीच माझ्या खांद्यावर हात पडला. मागे वळून पाहिलं तर स्वतः ऋतिक होता. अरे तू इथे? मग तिकडे बाहेर कोण? शांत राहा. त्याने मला शांत राहायची खूण केली. माझं डोकं अजून भणभणत होतं. ऋतिकने लाईट लावून सगळ्यांना उठवलं. मी घडलेला सर्व प्रकार त्यांना कळवला. सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. त्या रात्रीपुरते आम्ही सगळे हॉलमध्येच झोपलो. झालेल्या प्रकारामुळे झोप कधीच मरून गेलेली. मी तसाच बसून राहिलो. रात्री केव्हा तरी झोप आली. सकाळी उठलो तेव्हा कुठे डोकं ठीक झालेलं. सकाळी पुन्हा एकदा तो भयान प्रसंग आठवायचा प्रयत्न केला. केवळ ऋतिकमुळे मी त्या दिवशी वाचलो. त्याने माझी मस्करी करण्याची एकही संधी सोडली नाही. हाकामारी सगळ्यांना हाक मारते. तू तिच्याही पेक्षा ग्रेट. हाकमारीला तूच हाक मारलीस. वा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.